नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपल्या स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, आज माहिती बघणार आहोत की घरच्या घरी आपण रुद्राभिषेक कसा करायचा आहे। कारण श्रावण महिना सुरू झाला आहे आणि देवादिदेव महादेव यांची एक अतिप्रिय सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक। तर हा रुद्राभिषेक आपल्याला का करायचा आहे, त्याचे काय फायदे आहेत, कुठल्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपल्याला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, रुद्राभिषेक का केला जातो। आपल्या घरामध्ये जर सततचं आजारपण असेल, आर्थिक अडचणी असतील, वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, सतत भांडणं क्लेश असतील किंवा बाहेरची भूतबाधा असेल, विवाह न जमणे अशी कुठलीही समस्या असेल आणि बऱ्याच वेळेला घरामध्ये पुरुष लोक व्यसन करतात, असं कुठलंही जर खूप मोठ्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर त्या व्यसन मुक्तीसाठी आपण हा रुद्राभिषेक करायचा आहे। एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्टीचा जास्त प्रमाणात त्रास असेल तर आपण हा सलग 41 दिवसही करू शकतो। आता श्रावण महिना आहे तर आपण सलग 41 दिवस असा रुद्राभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केलेले तीर्थ आहे तर त्या बाधित व्यक्तीला ते जर प्यायला दिलं आपण तर हळूहळू त्याचा त्रास कमी होऊन तो नष्ट होतो। तर कुठलाही आजारपण किंवा कुठलं इतर काही त्रास असेल तर आपण हे असं 41 दिवसाची सेवाही करू शकतो। तर बघा, ही सेवा आपण पूर्ण श्रावण महिना तर करू शकतो, पण प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते किंवा प्रदोष येतो, भूम प्रदोष असतो, शनी प्रदोष असतो। या प्रदोषच्या दिवशी सुद्धा आपल्याला ही सेवा करता येते आणि महादेवांची सेवा ही प्रदोष काळात केली तर अधिक फलदायी ठरते। पण जर आपल्याला वेळ नसेल तर आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो आणि जर शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये अवश्य करावी। या सेवेसाठी अमुक एक मुहूर्तच बघायला पाहिजे असं काही नाही। जर तुम्हाला त्रास खूप असेल तर तुम्ही कुठल्याही दिवशी हा असा रुद्राभिषेक करू शकता। हा रुद्राभिषेक स्त्री पुरुष हे दोघेही करू शकतात। फक्त स्त्रिया करत असतील तर त्यांनी शक्य असेल तर पांढरी साडी घालावी, कपाळाला भस्म लावावं, महादेवांना नमस्कार करावा, कारण भस्म हे महादेवांना प्रिय आहे। तर ते कपाळी लावून आपण रुद्राभिषेकाचं पठण करावं। पुरुष करणार असतील तर त्यांनी पण धूत वस्त्र घालावेत आणि कपाळाला भस्म लावावं। दोन्ही दंडांना पुरुषांनी पण भस्म लावावं। जी पण व्यक्ती रुद्राभिषेकाची सेवा करणार आहे तर त्या व्यक्तीने त्या दिवशी मांसाहार करायचा नाहीये, परान्न वर्ज्य आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपल्याला खायचं नाहीये, आपण घरी बनवलेलंच अन्न आपल्याला सेवन करायचं आहे। आणि या दिवशी उपवास करायला हवा असं काही नाहीये। आपल्याला एक असा अभिषेक तामण लागेल, एक अभिषेक पात्र लागेल आणि पिंड लागेल। आपल्याला दही, दूध, तूप, मध, साखर हे पंचामृत बनवण्यासाठी या पण गोष्टी लागतील। आपण सेपरेट पण या वस्तू वाहणार आहोत। जर शक्य झालं तुम्हाला तर उसाचा रस पण आपण अर्पण करू शकतो आणि तांदूळ लागतील, बेलपत्र लागेल। आणि मग आता महादेवांना जे गोकर्णाची फुलं किंवा धतुऱ्याचं फळ फूल हे प्रिय आहे, तर याच्यातलं जे आपल्याला मिळेल ते आपल्याला घ्यायचं आहे। आणि आपण काही नाही मिळालं तरी आपण पाण्याने पण अभिषेक करू शकतो। म्हणजे असं काही नाही की या गोष्टीच हव्या, साध्या पाण्याने पण आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि पाण्यानेच शक्यतो करा। कारण काय होईल की ते पाणी आपण साठवून ठेवू शकतो आणि जी बाधित व्यक्ती आहे त्याला आपण दररोज थोडं थोडं प्यायला देऊ शकतो। तर बघा, आता रुद्राभिषेक कसा करावा, म्हणजे मी रुद्राभिषेक करून दाखवणार आहे की आपण कसा करावा। त्याच्यामध्ये जर तामणामध्ये पाणी जास्त झालं तर ते कसं आपल्याला फुलपत्राने काढून घ्यायचं हे सगळं मी दाखवणार आहे। असा रुद्राभिषेक आपण अगदी साध्या पद्धतीने आपल्या देवाऱ्याच्या समोरच बसून एक चौरंग किंवा पाट घ्यावा, त्याच्यावरती आपण पिंड ठेवायची आहे तामणामध्ये आणि मग गळतीच्या साह्याने अभिषेक करायचा आहे। गळतीची धार थोडीशी बारीक ठेवा, कारण काय होतं सारखं जर आपल्याला अभिषेक करायला वेळ लागतो बऱ्यापैकी आणि मग ते तामण भरत राहतं तर त्याच्यातलं पाणी आपण काढू शकतो, पण खूप पण जास्त धार असेल तर ते वरचेवर भरत राहील। तर धार थोडीशी बारीक ठेवा जेणेकरून आपल्याला शांततेत पठण करता येईल। आणि वेगळी अशी काही खूप पूजा मांडणी करायची गरज नाही आहे। आपण जिथे अभिषेक करणार आहोत तिथे फक्त आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सजावट करू शकता। म्हणजे अभिषेक केल्यानंतर आपण जी पण सजावट करणार ते रात्रभर तसंच ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा वगैरे काही नसते। शिवपिंडी आहे ती काढून घ्यायची आणि ती देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायची किंवा तुम्ही अभिषेक झाल्यावर लगेच पण हे देवाऱ्यामध्ये ठेवू शकता। पण म्हणजे संकल्प कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलाय, तर तो नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकता। आणि खूप जर त्रास असेल तर सलग 41 दिवस पण तुम्ही ही सेवा करू शकता। तर 41 दिवस करताना काही नियमांचं पालन करायचं आहे। सलग 41 दिवस जर करणार असाल तर तुम्हाला पराण्य वर्ज्य आहे, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, मांसाहार करता येणार नाही। म्हणजे जी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्या व्यक्तीला या नियमांचं पालन करायला लागेल आणि आपल्याला घरचंच अन्न ग्रहण करायचं आहे, उपवास वगैरे करायची गरज नाही आहे। आणि बघा, जर एखाद्या व्यक्तीला दारूचं वगैरे असं व्यसन असेल
तर तो व्यक्ती त्या दिवशी जरी दारू पिऊन आलेला असेल तरी आपल्याला हे तीर्थ अभिषेक केलेलं त्या व्यक्तीला आवर्जून द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी जरी व्यसन केलेलं असलं तरी त्या दिवशी पण आपल्याला हे तीर्थ द्यायचे, म्हणजे दररोजच त्या व्यक्तीला द्यायचे. आणि त्या व्यक्तीला हे सांगायची गरज नाही आहे, आपण पाण्यात मिक्स करून किंवा साधं पाणी म्हणून पण ते देऊ शकता. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते स्वामी स्तवन आपल्याला 1 वेळा वाचायचे आणि 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ करायची आणि नंतर मग आपल्याला पुढची सेवा करायची. या सगळ्या सेवा मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला क्रमशः एक सेवा करायची. तर बघा इथं असा एक छोटासा मी पाठ घेतलाय. तुम्ही चौरंगही घेऊ शकता. मी चौरंगावर सत्यनारायण पूजा मांडली आहे त्याच्यामुळे मी असा एक पाठ घेतलाय. पाटाखालची जागा आपल्याला गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची. त्याच्यावरती इथे मी लाल वस्त्र अंतरले, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पांढरं वस्त्र याच्यावर अंतरून घ्या. आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याकडे ज्या वस्तू असतील, सजावट तुम्हाला करायची असेल तर ती ऐच्छिक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीतून सजावट करू शकता. मग असं हे आपल्याला तामण घ्यायचं आहे आणि हे गळतीपात्र लागणार आहे आपल्याला. आणि पाण्याचा अभिषेक करणार आहोत आपण, पण त्याच्या आधी आपल्याला आता ही अशी छोटीशी पूजा मांडणी करून घ्यायची. मग आपल्याला स्वामी स्तवन 1 वेळा वाचायचं आहे आणि स्वामींचा जप 1 माळ करायचा आहे. हे झाल्यावर मग आपल्याला महादेवांच्या मूर्तीवर आपल्याकडं दूध, दही, तूप, मध, साखर या प्रत्येक एका गोष्टीचा पण आपण अभिषेक करू शकतो किंवा या सगळ्याचा आपण पंचामृत बनवून घ्यायचं आणि नमः शिवाय नमो नमः, नमः शिवाय नमो नमः किंवा ओम नमः शिवाय नमो नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा महादेवांचा कुठलाही तुम्हाला मंत्र येत असेल तर त्याच्याने आपल्याला या वस्तू पिंडीवर वाहत अभिषेक करायचा आहे आणि वाहताना नमो नमः म्हणत अभिषेक करून घ्यायचा. नंतर हे सगळं आपण अर्पण केल्यावर स्वच्छ पाणी पिंडीवर अर्पण करायचं आणि मग स्वच्छ पाणी अर्पण करून पिंड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग आपण इथे जे अभिषेक पात्र आहे याच्यामध्ये आपण इथं ठेवून घेणार आहोत. जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर उसाच्या रसाचाही अभिषेक तुम्ही करू शकता किंवा जर नात्यामध्ये काही दुरावा असेल तर तुम्ही फक्त मधाने पण अभिषेक करू शकता. पण मधाने अभिषेक करताना आपल्याला गळतीचा वापर शक्यतो करता येणार नाही, आपल्याला चमच्याने करावा लागेल. तर आपण पाण्यानेच अभिषेक करावा, कारण गळतीमध्ये पाण्याने अभिषेक केल्याने काय होतं की जास्त प्रमाणामध्ये पाणी याच्यामध्ये अभिषेक पात्रामध्ये साठतं आणि ते आपल्याला साठवून ठेवता येतं एका भांड्यामध्ये. आणि ज्या पण त्रासासाठी आपण किंवा संकल्पयुक्त जो रुद्र करतोय तर ते पाणी आपल्याला त्या बाधित व्यक्तीला देता येतं दररोज. पाणी कारण खराब होत नाही, ते खूप काळ टिकतं. तर मी पण आता अभिषेक करून घेते. तर बघा अशी पूजा मांडणी करून घेतली. आता याच्यामध्ये मी एक वाटी ठेवली आहे, कारण आता अभिषेक आपला बराच वेळ चालतो तर ते पाणी पिंडीवर जातं आणि पिंड पाण्यामध्येच जाते पूर्ण, तर ते होऊ नये त्यासाठी मी एक वाटी ठेवली आणि त्याच्यावर आपण महादेवांची पिंड ठेवली आहे. पिंड ठेवताना एक काळजी घ्यायची आहे, हा जलाधारीचा भाग तो उत्तरेकडेच झाला पाहिजे, ही एक काळजी घ्यायची. दिवा लावून घ्यायचा अभिषेक करण्याआधीच. शेजारी एक धूप पण लावलाय, धूप लावायचा, तुपाचा दिवा लावायचा. आणि या तामणामध्ये बघा मी पाणी घेतलंय, त्या गळतीमधलं पाणी संपलं की मग ते पाणी मी त्याच्यामध्ये घालत राहणार. नंतर बघा एक असं छोटं फुलपात्र घेतलंय, जेणेकरून आपल्याला तामणामध्ये जर पाणी जास्त झालं तर पिंड हलवावी लागणार नाही. हे आपण असं याने भरून घ्यायचं आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर हे पण मी इथे ठेवले. ज्या आपण सेवा आपल्याला करायचे तर त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिले, तर त्याप्रमाणे आपल्याला क्रमशः सेवा करायचेत आणि असाच गळती ही चालू ठेवायची आहे पूर्ण आपल्या सेवा होईपर्यंत. एक गोकर्णाचं फूल असं 3 हे असणारं आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे, 3 पानं असणारं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्याला जी मागे गाठ असती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा मी गाठ काढली आहे त्याची, तर अशी ही गाठ आपल्याला काढून घ्यायची आणि असं आपल्याला हे बेलपत्र व्हायचं आहे. नंतर हे फळ यापैकी आपल्याला जे पण काही मिळेल तर ते आपल्याला इथे आणायचं आहे आणि मग अभिषेक झाल्यावर आपल्याला हे सगळं महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. अभिषेक करताना आपल्याला पुढील सेवा करायची आहेत. गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, शिव महिम स्तोत्र 1 वेळा, श्री राम रक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक पर्यंत आपल्याला म्हणायचे. श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक हे पूर्ण वाचायचे. शिवकवच 1 वेळा वाचायचे. शिव गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, वेदोक्तपण आणि पंचप्रमणयुक्तपण दोन्ही आपल्याला 11 वेळा म्हणायचे. संजीवनी अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा आणि काल भैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा.
या सेवा झाल्यावर आपल्याला गळती काढून घ्यायची आहे, पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर 11 वेळा ध्यान करायचे. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे ध्यान करायचे 11 वेळा. तेव्हा गळती ठेवायची नाहीये, गळती काढून घ्यायची, पिंड स्वच्छ पुसून आपल्याला या 2 सेवा करायचे. तर बघा आता सगळे मंत्र म्हणून झालेत, सगळी सेवा करून झाली. आता फक्त आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत बेलपत्र अर्पण करायचे. तर आता मी याच्यातून गळती काढून घेते, पिंड स्वच्छ पुसून घेते आणि जे आता अभिषेक केलेलं पाणी तीर्थ आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये भरून ठेवायचे. आता पिंड पुसून त्याला भस्म वगैरे लावून मग आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची. महायाय नमः, सोमाय नमः, पंचोक्त्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, विश्वेश्वराय नमः, वीरभद्राय नमः, गणनाथाय नमः, प्रजापते नमः. बघा आता आपण बेलपत्र वाहून घेतलं शिवाष्टोत्तर नामावली म्हणून. आपल्याकडे 1, 2, 11 जेवढे बेलपत्र असतील त्याप्रमाणे आपण एक एक व्हायचं आहे आणि परत परत एकाच बेलपत्रावरती आपण नावं म्हणत तेच टेकवायचं आणि परत पण घेऊ शकतो. नंतर आपल्याकडे धोत्र्याचं फूल, फळ जे असेल ते अर्पण करायचे. गोकर्णाचं फूल होतं माझ्याकडे, ते मी अर्पण केलं. गुलाबाचं फूल अर्पण केलं आणि अशी छोटीशी सजावट केली. असं काही नाही आहे की आपण आपल्या आवडीप्रमाणे या गोष्टी करू शकतो. देवांना आपली फक्त भक्ती हवी आहे, थोडा वेळ हवा आहे आपला आणि आपल्या यथाशक्ती आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आता आपण शिवध्यान करणार आहोत. 11 वेळा आपल्याला शिवध्यान करायचे. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो हे असं आपल्याला ध्यान 11 वेळा करायचे. तर बघा आता आपल्या सगळ्या सेवा करून झाल्या. आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. मी इथे खडीसाखर घेतली आहे, खीर घेतली आहे आणि राजगिरा लाडू. आपल्याला शक्यतो महादेवांना पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्यामध्ये आपल्याला चुकूनही तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे आणि पिंडीवर पण आपल्याला तुळशीपत्र व्हायचं नाही आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला चौकोनी पाण्याने भरीव मंडल काढायचं आहे आणि 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघा असा आता आपला हा रुद्राभिषेक पूर्ण झाला. आता आपल्याला छान आरती करून घ्यायची आहे. याप्रमाणे सगळ्यांनी रुद्राभिषेक अवश्य करा. आता श्रावण महिना सुरू झाला तर श्रावणामध्ये शक्य होईल तेवढ्या वेळा आपण करा, पण शक्य नाही झालं तर एकदा तरी आपल्याला पूर्ण श्रावणामध्ये रुद्राभिषेक करायचे. याचे खूप सारे फायदे आहेत. मी आशा करते की प्रत्येकजण हा रुद्राभिषेक नक्की करेल. बघा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण माहिती सविस्तर देणं तितकंच महत्त्वाचं होतं. जर व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा. झालेली माहिती मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.